नमस्कार, मी ॲडव्होकेट माधुरी देवानंद पवार, बुलढाणा जिल्हा मेहकर तालुक्यातील इवरा खुर्द या छोट्याशा गावातील एक रहिवासी. दरवर्षीप्रमाणे गौरीची काहीतरी आम्ही थीम ठेवत असतो. यावर्षी संपूर्ण निवडणुकांचं वर्ष आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाचं काम मी माझ्या जवळून बघते आणि न्यूजपेपर मधून सुद्धा ते वाचत असते. म्हणून मला असं वाटतं, एक नागरिक म्हणून आपण सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुठेतरी आपलं योगदान दिलं पाहिजे आणि आपल्या भारताचं वोट ऑफ पर्सेंटेज वाढवण्यासाठी एक पाऊल उचललं पाहिजे. म्हणूनच गरिबांची देवता असणाऱ्या या महालक्ष्मींच्या समोर म्हणजे गौरी पूजनाच्या वेळेस मी हा एक देखावा आपल्या समोर दाखवला आहे. आपल्या सर्वांचं मी सर्वात प्रथम पवार कुटुंबामध्ये सहर्ष स्वागत करते. चला तर बघूयात हा समोरील देखावा. ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत की दोन सेल्फी स्टँड बनवलेले आहेत. की एकामध्ये आहे की या वयात आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा जर हे मतदान करू शकतात तर तुम्ही मी तर सक्षम आहोत, मग आपण का नाही. तर माझे एक मत राष्ट्र निर्मितीसाठी असा संदेश देणारे एक फलक मी या ठिकाणी बनवला आहे आणि यातनं मला एकच दाखवायचं आहे की जी मतदार मंडळी माझ्या घरी हा देखावा बघण्यासाठी येत आहेत, मी त्यांना विनंती करते की तुम्ही मतदान करणार आहात का. तर त्यांचं उत्तर येतं हो. तेव्हाच त्यांना एक आम्ही संकल्प घेतोय की येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मतदान करणार. त्यासाठीच हा एक फलक या ठिकाणी बनवलाय. त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी दुसरा फलक दिसतोय. तुम्हाला आमच्या शिक्षणाची काळजी आहे, मग आमच्या भविष्याची काळजी घेऊन मतदान करणार. चिमुरडे आपल्या आई वडिलांना विनंती करतायत, तुम्ही आज केलेलं मतदान आमच्या उद्याचं भविष्य ठरवणार आहे. तर चिमुकल्यांसाठी सुद्धा या ठिकाणी एक सेल्फी स्टँड बनवला आहे. इथून पुढे जाऊन तुम्हाला जर हा एक फलक या ठिकाणी दिसत असेल, मला भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलेले एक सर्वात मोठं सुपुत्र आणि सन्मान प्राप्त एक व्यक्ती जाणवतात. त्यांचं नाव आहे श्यामशरण नेगी. हिमाचल मध्ये राहणारे हे गृहस्थ आहेत. एकदम छोट्याशा गावात त्यांचा जन्म झालाय आणि रिटायर ते शाळा मास्तर होते. पण त्याचं एक अप्रूप असं आहे की 1951 पासून 2019 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्या काळात एकदा सुद्धा मतदान न चुकवलेली ही व्यक्ती आहे. वयाच्या 105व्या वर्षी 2022 मध्ये यांचं निधन झालं आणि आपल्या देशासाठी मतदान करणं हा सुद्धा एक सैनिकाप्रमाणे लढणारा एक मला असं वाटतं महत्वाचा घटक आहे. त्या त्यांच्या वक्तव्यामध्ये कायम सांगायचे, मतदान तुमचं शस्त्र आहे, या शस्त्राचा योग्य वापर करा आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवा, हा संदेश ते कायम देत होते. आणि त्यांच्यावर जेव्हा त्यांचं निधन झालं, सरकारी इतमामामध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आणि एक शहीदाचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं. आपल्या सर्वांच्या समक्ष त्यांना सुद्धा एक सादर प्रणाम म्हणून, एक श्रद्धांजली म्हणून त्यांचा फलक या ठिकाणी दाखवून मी येणाऱ्या नवतरुण मतदारांना आणि मतदान चुकवू पाहणाऱ्या माझ्या माता भगिनींना, कामामध्ये व्यस्त राहून मतदानाचा अधिकार कुठेतरी डावलणाऱ्या माझ्या श्रमिक माता भगिनींना एक विनंती करण्याचं एक साधन मला असं वाटतं. आणि कुठेतरी श्यामशरण नेगी यांना बघून त्यांच्यामध्ये सुद्धा एक ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांना प्रेरणा मिळेल. म्हणूनच हा फलक या ठिकाणी दाखवलाय. आपण देखील महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपला हक्क आणि कर्तव्य दोन्ही समजून मतदान करावं आणि पुढील पिढीच्या भवितव्यासाठी एक सक्षम बनावं, त्यांचं भविष्य सुरक्षित करावं, यासाठीच हा फलक या ठिकाणी दाखवला आहे.